अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन स्वप्नील आणि रुपालीला सांगत असतो की आपला अमोल एकदम सुखरूप आणि सुदृढ आहे. डॉक्टरांनी फक्त त्याला हा काढा द्यायला सांगितलाय. आणि ते ऐकून रुपाली आणि स्वप्नील खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर अर्जुन डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं असतं ते त्या दोघांना सांगतो, त्यामुळे ते खुश होतात. अपर्णाचं मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. अर्जुन तिला काय झालं आहे ते विचारतो, पण ती अर्जुनला काहीच सांगत नाही. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये बंट्याचा आणि मनीमावशीचा विषय निघतो. अर्जुन स्वप्नीलला सांगत असतो की आज सकाळी तो बंट्या माझ्या आणि अप्पीच्या गाडीपुढे आला होता आणि त्यानंतर दुपारीसुद्धा तो पोलीस स्टेशनमध्ये एक चिठ्ठी घेऊन आला होता. आणि ते ऐकून अपर्णाला तर धक्काच बसतो. ती विचारते की काय होतं त्या चिठ्ठीत. त्यावर अर्जुन म्हणतो की काय माहीत, मी ती चिठ्ठी जाळून टाकली. पुढे तो म्हणतो की त्या दोघांना एवढी समज दिली आहे पण तरीही त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. आणि ते ऐकून स्वप्नील रुपाली म्हणतात की त्यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला हवं. आणि त्यावर अर्जुन हो म्हणतो. तर दुसरीकडे मनीमावशी गाव सोडून जाण्याची तयारी करत असते. बंट्या मात्र झोपलेलाच असतो. मनी त्याला म्हणत असते की मला कपडे आवरायला मदत कर, आपल्याला जायचं आहे ना. पण बंट्या काही ऐकत नाही. तो मनीमावशीला इशारा करत सांगत असतो की तुला जायचं असेल तर तू जा, मी मात्र इथेच थांबणार आणि त्या अर्जाला सगळं काही सांगणार. त्यावर मनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की आपण इथे थांबायचं नाही, आधी आपण या गावातून बाहेर पडू, नाही तर तो सरकार आपल्याला मारून टाकेल. मात्र बंट्या काही ऐकायला तयारच नसतो. तो तिथेच झोपून घेतो. त्यामुळे मनी चिडते. दुसरीकडे रुपाली उद्याच्या नाश्त्याची तयारी करत असते. त्याचवेळी पिऊ त्या ठिकाणी येते. ती रुपालीला विचारते की ताई, तुम्ही अजूनही कामच करत आहात. त्यावर रुपाली म्हणते, अगं हो, उद्या इडली करायची आहे ना, त्याचंच पीठ भिजत घालत होते, बाकी काही नाही. त्यावर पिऊ म्हणते, पण हे सगळं अप्पी करते ना. त्यावर रुपाली म्हणते, हो, पण आता ती अर्जुन भाऊजी आणि अमोलसोबत बाहेर गेली आहे म्हणून मी करते. तर पिऊ उगाच नाटक करत म्हणते की आता पुन्हा सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरच आल्या, किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं करताय. त्यावर रुपाली म्हणते, अगं मग त्यात काय हरकत आहे, हे आपलंच घर आहे ना. मात्र पिऊ म्हणत असते की आपलं घर म्हणून आपण अजून किती वर्ष जबाबदारी घ्यायची. आणि त्या अपर्णाला मी चांगलंच ओळखते. त्यामुळे रुपाली विचारते की अगं पिऊ, असं का बोलतेस तू तिची मैत्रीण आहे ना. मात्र पिऊ म्हणते की मी तिची मैत्रीण आहे म्हणूनच मी तिला चांगलं ओळखते आणि आता माझ्या डोळ्यावरची झापडं बाजूला झाली आहेत. त्यामुळे अपर्णा कशी आहे ते मला व्यवस्थित कळले. जोपर्यंत आपल्याकडून तिला फायदा होत आहे ना तोपर्यंतच ती आपली मैत्रीण आहे. त्यामुळे रुपाली विचारते की अपर्णाने सुजय भाऊजींचं काम बंद पाडलं म्हणून तू अशी बोलतेस ना. तर पिऊ म्हणते की नाही वहिनी, मी तिच्यासमोर हात जोडून सुद्धा तिने माझं ऐकलं नाही म्हणून मी असं बोलते. आणि मग ती रुपालीला विचारते की अमोल तुमच्याकडे झोपण्यासाठी असतो का. त्यावर रुपाली सांगते हो. तर पिऊ म्हणते की आता हळूहळू ते सुद्धा बंद होईल. अप्पी कधी तुम्हाला अमोलपासून दूर करेल हे तुम्हालाही कळणार नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. रुपाली मात्र काळजीत पडते. दुसरीकडे अर्जुन अप्पी आणि अमोलला बाहेर हवेवर घेऊन जातो. दोघेजण गप्पा मारत उभे असतात. अर्जुन अप्पीला म्हणत असतो की आपला अमोल खरंच तुझ्यासारखा लढवय्या आहे. तर अप्पी म्हणते माझ्यासारखा नाही, आपल्यासारखा. मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही अप्पे, तू माझ्यापेक्षा खूप खमकी आहे. मी तर पूर्णपणे खचून गेलो होतो, मात्र तू एकटी उभी राहिली, अक्षरशः नडलीस तू. आणि आज फक्त तुझ्यामुळे अमोल आपल्या कुशीत आहे आणि या गोष्टीसाठी मी आयुष्यभर तुझे आभार मानायला तयार आहे. आणि मग त्यानंतर तो अप्पीला म्हणतो की मला कधी कधी असं वाटतं की आईच्या वेळेला तू हवी होती, तू आईला कधीच काही होऊ दिलं नसतं. आणि ते ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे, आई गेली ही गोष्ट मी अजूनही पचवू शकलो नाही ग. इतकी वर्ष झाली पण ही जखम खपली धरायला तयारच नाही. आणि ते सगळं काही ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. तर अर्जुन म्हणत असतो की कधी कधी मला असं वाटतं की आईनेच तुला माझ्या आयुष्यात पाठवले. मात्र त्यावर अप्पी काहीच उत्तर देत नाही. आणि मग त्यानंतर ती अर्जुनला त्याच्या आईचं सत्य सांगायला जाणार इतक्यात अर्जुन तेथून गायब होतो. त्यामुळे अप्पी खूप घाबरते. ती सगळीकडे अर्जुनला शोधत मोठमोठ्याने आवाज देत असते. आणि तितक्यात तिला झाडावरून आवाज ऐकू येतो
होतो. अर्जुन शहेनशाह म्हणून अप्पीशी बोलत असतो आणि तो तिला विचारतो की उद्या तू माझ्यासोबत डेटवर येणार का, आणि त्यावर अप्पीसुद्धा हसतच हो म्हणते. त्यामुळे अर्जुन खुश होतो. ते दोघेजण बाळासोबत खूप खुश असतात आणि आनंदाने त्याला सगळीकडे फिरवत असतात. तितक्यात मनी आणि बंट्या त्या ठिकाणी येतात. त्या तिघांना बघून बंट्या तर खूप चिडतो. तो मनीला इशारा करत म्हणत असतो की बघ ते किती आनंदात आहे आणि आपण मात्र घाबरून गावातून पळून जातोय, मी त्यांना सोडणार नाही. तर मनी म्हणते की ते सगळं आपण नंतर बघू, पण आधी येथून बाहेर पडू. जर आपण बाहेर पडलो तरच आपण यांचा काटा काढू शकतो. आणि मग ती बंट्याला घेऊन तेथून बाहेर पडते. दुसरीकडे सुजय पिऊसोबत बोलत असतो. खूपच चिडलेला असतो आणि पिऊला सांगत असतो की आता मला सगळी प्रॉपर्टी हवी आहे. तर पिऊ त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र सुजय काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की त्या सरकारांनी खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे. ते त्या इन्व्हेस्टरसोबत बोलायला गेले, मात्र त्यांनी त्याला धमकावलं आणि आता तो इतका चिडलाय की आज त्याने मला त्याचा बूट साफ करायला लावला. आणि ते ऐकून पिऊला तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर सुजय बोलता बोलता बोलून जातो की त्या अप्पीने माझं काम बंद पाडलं, बदनामी माझी झाली. त्या सरकारांनी सगळ्या गावासमोर मला माझी चूक दाखवून दिली, मात्र त्यांनी अर्जाच्या आईला मारले हे लपवून ठेवलं. आणि ते ऐकून पिऊच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती मोठ्याने सुजयला विचारते की हे काय बोललास तू, हे सगळं खरं आहे का. सुजयला मात्र आधी कळतच नाही की आपण नेमकं काय बोलून गेलोय. तर पिऊ त्याला विचारते की खरंच सरकारांनी अर्जुन भाऊजींच्या आईंना मारलंय का. आणि ते ऐकून सुजयला घामच फुटतो. मात्र त्याच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नसतो आणि तो पिऊला घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्यामुळे पिऊ डोक्यालाच हात लावते. ती पूर्णपणे खचून गेलेली असते आणि खालीच बसते. तर सुजय तिला सांगत असतो की सरकारांनीच अर्जुनच्या आईवर व्यवस्थित उपचार केले नाही, उपचार करायलाच नकार दिला आणि म्हणून तिचा मृत्यू झाला. आणि ही गोष्ट अप्पीला सुद्धा माहिती आहे, पण तिने अजूनपर्यंत अर्जाला सांगितली नाही. आणि हे सगळं त्या मनीला माहिती होतं, म्हणूनच ती या घरात बसून होती आणि सरकारसुद्धा गप्प होते. आणि मग तो पिऊला सांगतो की बघितलं ना, या घरात कसे लोक आहेत जे ते फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करतं. मी माझ्या स्वार्थाचा विचार का करू नको. आणि त्यावर पिऊ म्हणत असते की अप्पी असं वागेल मला खरंच वाटत नाही आहे. तर सुजय म्हणतो की ती अप्पी कशी आहे तुला माहीत नाही पिऊ. आता मी सुद्धा प्रॉपर्टी मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि जर सरकारांनी माझ्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी केली नाही तर मी त्यांचं हे सिक्रेट अर्जाला आणि काकाला सांगून टाकेल. आणि ते ऐकून पिऊ घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.